सुंदर गातात. वा 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 वा, कमालीचं गाता तुम्ही. कमालीचा वा, अवश्य अवश्य. का नाही, आता घाला हारबीर घालून द्या, मग त्या म्हणतील दुसरं. वा वा, काय सुंदरच आवाज आहे, काय छान गाता. केवढी तयारी. आपल्याला शास्त्रीय ऐकवायचं होतं, याला फार जेव्हा आपल्याला वेळ बरोबर, अवश्य. त्याच्यासाठी मी उद्या येईन पुण्याला. ती मला अत्यंत आनंद होईल आपल्यासमोर गायला. वा वा, काय सुंदर म्हणता तुम्ही. तर तुम्हाला हे ज्ञान सुद्धा कधी आधी ऐकलं नाही मी तुमचं. खूप छान तुम्हाला बोलवा, कुठेही बोलवा गायला. वा वा, छान. हां, वा वा, काय तयारी. घाला छान घालायचं, ह्याला घालून द्या, मग आपण सुरू करू. हां हां, बसा, बसून घ्या सगळं. म्हणा, आता उठून द्या. चपला काढा नाही तिकडे खाली. वा वा वा, ऐसो जीवना भजन बिना जल जयो. पर्वत सुनायक वृक्ष बिना, पर्वत सुनायक वृक्ष बिना, वृक्ष सुनायक पत्र बिना, वृक्ष सुनायक पत्र बिना जल जयो. जीवना भजन बिना जल जयो, भजन बिना जल जयो. ऐसो जीवना भजन बिना जल जयो. मंदिर सुनायक दीप बिना, मंदिर सुनायक दीप बिना, दीप सुनायक ज्योत बिना, दीप सुनायक ज्योत बिना जल जयो. सो जीवना जल जयो, भजन बिना जल जयो. संगीत सुनायक सूर बिना, संगीत सुनायक सूर बिना. रे सा सा ग ग प प ग ग रे रे सा रे रे ग ग प प ग ग सा. संगीत सुनायक सूर बिना,
बिना सूर सुनायक ताल बिना जल जयो सो जीवना भजन बिना जल जयो भजन बिना जल जयो कहत कबीरा सुनो भाई साधु कहत कबीरा कबीरा सुनो भाई साधु कहत कबीरा सुनो भाई साधु जीवन सुन हरि नाम बिना जीवन सुन हरि नाम बिना जल जयो सो जीवना जल जयो ऐसो जीवना भजन बिना जल जयो भजन बिना वा वा हा कमाल करू. अरे वा इतकं छान गाता तुम्ही. हा कमालीचं टॅलेंट आहे. मला माहीतच नव्हतं. तुम्ही म्हणाले होते पण कधीच छान झाला नाही. अगदी अगदी नक्की. वा वा. आणि ह्या लोकांना इतकं सुंदर तुम्ही ऐकून दिलं. काय कमाल. काय छान. व्हेरी मच ऑब्लाइज्ड. रिली इतक्या लांबून येऊन आणि ह्या लोकांना ऐकवलं तुम्ही. व्हेरी थँक्यू. आणखी एखादं म्हणायचं असेल तर सांगा. एक म्हणू देत आणखी. शुड वी स्टार्ट वन मोर. तुझं कोणचं भैरवीचं म्हणून एक मिनिट. फारच टॅलेंट. आता पुण्याला आल्यावरती खूप ऐकायचं मला तर फार शोध. हां सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा। जो भजे हरि को सदा, 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 जो भजे
इसके बिना नहीं नाथ के मन पाएगा, सोही परम पद पाएगा, सोही परम पद पाएगा, पद पाएगा। सोही परम पद पाएगा, सोही परम पद पाएगा, पद पाएगा। सोही परम पद पाएगा, सोही परम पद पाएगा। छोड़ दुनिया के मजे, छोड़ दुनिया के मजे, छोड़ दुनिया के मजे, सब बैठ कर एकांत में, बैठ कर एकांत में, ध्यान धर हरि के चरण का, ध्यान धर हरि के चरण का, फिर जन्म नहीं आवेगा, सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा। जो भजे हरि को सदा, 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 सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा। दिल के दर्पण को सफा कर, दिल के दर्पण को सफा कर, दूर कर अभिमान, दूर कर अभिमान, अभिमान। हाथ धर गुरु का तो प्रभु मिल जाएगा, सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा। जो भजे हरि को सदा, सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा। दृढ़ भरोसा मन में करके, दृढ़ भरोसा मन में करके, दृढ़ भरोसा मन में करके, दृढ़ भरोसा वाह 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 वाह। भरोसा दृढ़ भरोसा मन में करके, दृढ़ भरोसा मन में करके, जो जपे हरि नाम को सदा, कहता है ब्रह्मानंद, 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 कहता है ब्रह्मानंद, फिर बीच समाएगा, सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा। जो भजे हरि को सदा, जो भजे
याच्यातलं संबंध काय? उमाशशी भालेराव. हं? उमाशशी भालेराव. उमाशशी. आता आपल्यासमोर श्रीमती उमाशशी भालेराव यांनी इतकं सुश्राव्य भजन म्हटलेलं आहे की त्या भजनामध्ये जे काही सांगायचं ते आधीच सांगून टाकलेलं दिसतंय. तुम्हा सर्वांच्या तर्फे आणि इथे जमलेल्या सहयोगांच्या तर्फे, पिंपरीच्या सर्व सहयोग केंद्रांच्या तर्फे मी त्यांचे आभारी आहे. आणि परत परत असं सुश्राव्य भाषण भजन ऐकायला मिळेल भाषणापेक्षा अशी मला आशा आहे. कारण मी भाषण देऊन देऊन आता कंटाळून गेले आणि किती भाषणं दिली तरी ती डोक्यात कधी येणार आहेत असा विचार येतो. सहयोगाबद्दल अनेकदा पिंपरीला प्रोग्राम झाला आणि आपण सर्व मंडळी तिथे आला होता. त्याच्यावर आपण विनिमय केलेला आहे. सहयोग म्हणजे तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. सहज म्हणजे तुमच्याबरोबर जन्मलेला असा हा योग तुम्हाला प्राप्त करण्यासाठी काहीही करावं लागणार नाही अशी परिस्थिती आज आलेली आहे. सहजच ते घडतंसुद्धा. म्हणून मराठी भाषेत सहजला दोन अर्थ आहेत. सहज म्हणजे तुमच्याबरोबर जन्मलेला, तसंच सहज म्हणजे अगदी सहजगत्या. आणि जे आपल्याबरोबर जन्मलेलं आहे ते सगळं सहज आहे. आपल्या डोळ्यांनी आपण काही बघतो ते किती सहज बघून आपण जाणतो हे काय आहे. कानाने जे आपण ऐकतो ते किती सहज आपण जाणतो, किती सुश्राव्य आहे. अशा प्रकारे सहयोगसुद्धा हा अत्यंत सहज असूनसुद्धा तो तुमच्याबरोबर जन्मलेला एक योग आहे. तुम्हाला जायचं असलं तर जा, कारण उशीर मिळली ते खूप. भेटूया आपण सकाळी. आता हा सहयोग प्रत्येकाला उपलब्ध का व्हावा याची पुष्कळाने पृच्छा केली. कारण पूर्वीच्या काळी कुंडलिनी जागरण म्हणजे काहीतरी बागुलबुवा होता अशी सगळ्यांनी कल्पना केलेली होती. कुंडलिनी जागरण म्हणजे काय इतकं सोपं काम नाही. कुंडलिनी जागरण व्हायचं म्हणजे काय काय प्रकार होतात. 6वा अध्याय म्हणजे कुणी वाचू नये असे बरेच प्रकार आत्तापर्यंत आपल्या समाजात होत आले. पण कुंडलिनी जागरण हे सुसाध्य झालं. ते सुसाध्य कसं झालं, काय झालं ते सांगण्याच्या ऐवजी मला असं सांगायचं आहे की ही कुंडलिनी तुम्हा सर्वांच्या आतमध्ये निवांतपणे बसलेली आहे. अनेक जन्मापर्यंत ही अशीच ह्या ठिकाणी तुमच्या त्रिकोणी अस्थित जन्माला पावते आणि तिथेच परत सुप्तावस्थेत राहते. कुंडलिनी ही मनातली शुद्ध इच्छा आहे. बाकी सर्व जेवढ्या इच्छा आहेत त्या अशुद्ध आहेत. म्हणून किती पूर्ण झाल्या तरी मनुष्य तृप्त होत नाही. ही इच्छा जेव्हा जागृत होते तेव्हाच मनुष्य तृप्त होतो. त्यानंतरच त्याला संतोष मिळतो. कारण ह्या इच्छेमध्ये एकच इच्छा असते की आपला परमेश्वराशी योग झाला पाहिजे. आता सांगायचं म्हणजे असं की प्रत्येकामध्ये ही कुंडलिनी शक्ती आहे. प्रत्येकामध्ये हृदयामध्ये आत्म्याचं दर्शन आहे. पण हा जो आत्मा आहे हा आपल्या चित्तात अजून आलेला नाही. आपल्या चित्तामध्ये हा जेव्हा आत्मा प्रकाशेल तेव्हाच आपल्याला जाणेल की आपल्यामध्ये आत्मा आहे. त्याच्या आधी हा नुसता साक्षी रूपाने आपण काय करतोय, काय वागतोय, कुठे चुकतोय, कुठे धर्मात आहोत, कुठे अधर्मात आहोत ते नुसतं बघत राहतो. हा आत्मा म्हणजे एक धुकधुकणारी एखादी लहानशी ज्योत असावी तसा आहे. आणि ही शक्ती कुंडलिनी जेव्हा जागृत होते त्या जागृतीमुळे त्या कुंडलिनीचा जेव्हा स्पर्श ह्या आत्म्याला होतो तेव्हा त्याचा प्रकाश आपल्या चित्तात पडतो. ही गोष्ट अत्यंत सहज असली पाहिजे. कारण जेवढं काही जिवंत आहे ते अत्यंत सहज घडतं. तुम्हाला जर उद्या एखादं बी पेरायचं असलं तर नुसतं तुम्हाला ह्या आईच्या उदरात घातलं म्हणजे ते आपोआप
उगवतं त्याला अंकुर फुटतं. तसंच ज्याला ह्या आईसारखी शक्ती असेल तो हे कार्य सहजच करू शकतो. इतकंच नव्हे पण एखादा सहयोगीसुद्धा तुमची कुंडलिनी जागृत करू शकतो. ते काही कठीण काम नाही. त्याच्यासाठी उपद्व्याप करायला नको, काही विशेष त्रास करायला नको. आपल्या देशामध्ये भक्तिमार्ग सांगितला तो एवढ्यासाठी की मनुष्यानी सत्मार्गापासनं सन्मार्गापासनं विचलित नाही झालं. ते मन विचलित न होण्यासाठी म्हणून सांगितलं की तुम्ही देवाचं नाव घेतलं म्हणजे तुमचं लक्ष परमेश्वराकडे राहील, तुमच्यामध्ये अधर्म येणार नाही. पण तसं काही दिसत नाही. जेव्हा आपण अतिशयतेला गेलो धर्माच्या बाबतीत तेव्हा लोकांनी त्याची एक समोरची बाजू बनवून ठेवली. दाखवायचे दात, इकडे भक्ती करायची आणि तिकडे वाटेल ते करायचं. ही अशी प्रतारणा आपण आपल्याबरोबर मांडलेली आहे. तेव्हा लोकांना अशी शंका वाटते, विशेषतः तरुण मंडळींना, की जे परमेश्वर परमेश्वर म्हणून जे ओरडत असतात त्यांच्यामध्ये काही राम नाही. कारण इकडे परमेश्वराचं नाव घ्यायचं आणि तिकडे लोकांचे गळे कापायचे. तर हे कसं शक्य? त्याला कारण असं आहे की परमेश्वराचं नुसतं नाव घेणं जे म्हणतात ते भजन नव्हे. ज्याला आपण भजन म्हणतो तो भक्त करू शकतो. आणि भक्त तो जो विभक्त नाही, जो परमेश्वराशी एकाकार झाला असाच भक्त. बाकी जो त्याच्याशी एकाकार नाही झाला त्याची भक्ती त्याला काही अर्थ नाही आहे. त्याचा संबंध जोपर्यंत परमेश्वराशी झाला नाही तोपर्यंत त्याच्या भक्तीला काही अर्थ नाही. म्हणजे समजा ह्याचं आता माझं कनेक्शन झालं नाही तर ह्याचा काही उपयोग होत नाही. तसाच आपल्या भक्तीचं सुद्धा आहे. जर तुमच्या टेलिफोनचं कनेक्शन लागलं नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. उलट जर टेलिफोन जास्त फिरवला तर टेलिफोन खराब होतो. तशीच आपली ही भक्ती आहे. म्हणून श्रीकृष्णाने असं सांगितलं आहे की अनन्य भक्ती केली. ती कशासाठी? अनन्य भक्ती केली म्हणजे मनुष्य संतुलनात राहील, धर्मात उभा राहील. पण अनन्य भक्ती साधायची कशी? हे उलटं गाडं झालं. अनन्य म्हणजे जेव्हा तुम्हाला आत्मबोध होईल, तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईल, जेव्हा तुमचा संबंध परमेश्वराशी लागेल तेव्हाच अनन्य भक्ती होणार. मग अनन्य भक्ती कशी करायची? त्याच्यासाठी म्हणून आत्मबोध हा घेतला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. आणि कृष्णाने जरी गोल फिरवून सांगितलं तरीसुद्धा त्याचा सरळ अर्थ असा आहे की तुमचा आत्मबोध झाला पाहिजे, तुम्ही आत्मसाक्षात्कारी झाले पाहिजे, तुम्ही स्थितप्रज्ञ झाले पाहिजे. त्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायात सांगितलं की कुंडलिनी म्हणून जी शक्ती आहे ती जागृत झाली पाहिजे. पण त्याला लोकांनी बंद करून ठेवलं. कारण जर असं म्हटलं की तुमची कुंडलिनी जागृत झाली पाहिजे तर मग लोक म्हणतील की मग काय कुंडलिनी आधी जागृत करा मग बोलूया, मग भक्तीच्या गोष्टी करायच्या. तर लोकांचे तसं काय करू नका, तुम्ही फक्त दिंड्या घातल्या म्हणजे झालं. पण त्यात ज्ञानेश्वरांनी कुठे दिंड्या घाला असा शब्द नाही आहे किंवा तुम्ही दिंड्या घातल्या पाहिजेत असंही कुठे सांगितलेलं नाही. पण अशा रीतीने आपली दिशाभूल होऊन आपण आपल्या भक्तिमार्गाला दिंड्या घालणे असं समजलेलं आहे. आणि म्हणून पुष्कळ लोक मला म्हणतात, माताजी आम्ही वारकरी आहोत, आम्ही एवढ्या वाऱ्या केल्या, काही आम्हाला फायदा कसा झाला नाही, उलट आम्ही आजारी आहोत, आम्हाला हा त्रास तो त्रास. त्याला कारण असं आहे की जोपर्यंत अनन्य भक्ती होत नाही तोपर्यंत दिंड्या घालून तुम्ही पंढरीला जाऊ शकत नाही. जर तुमची अनन्य भक्ती झाली तेव्हा पंढरीनाथ काय आहेत, कृष्ण कोण आहेत ते कळतं. आज जरी म्हटलं आपण की हे स्वयंभू स्थान आहे, पुंडरीकाक्षाचं स्थान आहे, पण कशावरून? उद्या तुमची मुलं विचारतील कशावर? हे तर दगड दिसतात, हे कशावरून? हे सिद्ध कसं करायचं? त्याच्यासाठी तुम्हाला आत्मबोध झाला पाहिजे. आपण त्याच चाकोरीत फिरत आहोत. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या चाकोरीत फिरत असताना आपण हा विचार घ्यावा की पुढची पिढी आपल्याला विचारणार आहे. तेव्हा आत्मबोध घेतल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या देवळामध्ये बाहेरूनच तुम्हाला कळेल की ही एक चैतन्य शक्ती आहे आणि ती त्या देवळातून आपल्याकडे येत आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं थंड थंड हातात वाटत आहे. आणि ही चैतन्य स्वरूप पुंडरिकाने उभी केलेली ही श्रीकृष्णाची आणि रखुमाईची, खरोखर तीच विठ्ठलाची आणि रखुमाईची मूर्ती आहे. पण ते सिद्ध कसं करायचं? जर आपल्याला डोळेच नसले आणि कुणी सांगितलं इथे सुंदर निळा पडदा लावलेला आहे, असा झालर लावलेली आहे, तर तुम्ही म्हणाल की कुठे आम्हाला काही दिसतच नाही. तुम्हाला कसं दिसतं? ज्याला डोळे आहेत त्यांनी सांगितले, ज्यांना डोळे नाही तर काय उपयोगाचं आहे. म्हणून सगळ्यात उत्तम हे आहे की आधी डोळे उघडले पाहिजे. एकदा डोळे उघडले आत्म्याचे म्हणजे सगळं काय बरोबर दिसू लागतं आणि समजतं की आपण जी भक्ती करतो आहे त्याला काय अर्थ आहे, श्रीकृष्णाला काय अर्थ आहे. श्रीकृष्णाने म्हटलं होतं की योगक्षेम वाहम्य,
आधी योग म्हटलं मग क्षेम म्हटलेलं आहे. आधी योग घेतल्याशिवाय तुमचा क्षेम होणार नाही. पुष्कळसे लोक मला विलायतेत विचारतात की का तुमचा एवढा योग पूर्ण देश आहे, तुमच्या ह्याच्यामध्ये एवढी पुण्यभूमी आहे, तुमच्याकडे इतके पुण्यवान आत्मे झाले, इतके अवतार झाले, मग अशी स्थिती का? कारण आम्ही अजून योग कुठे घेतलेला? जे श्रीकृष्णाने 6000 वर्षापूर्वी सांगितलं की तुम्ही आधी योग घ्या मग क्षेम होईल. आधी योग न घेताच आपण जर टाळकुटत बसलो तर श्रीकृष्ण कसा पावन होणार? आधी आपण आपल्या आत्म्याला जाणलं पाहिजे. ते झाल्याबरोबरच क्षेम घडतं. क्षेम घडतं म्हणजे आपली तब्येती ठीक होतात, आपली मानसिक स्थिती सुधारते, आपली सांपत्तिक स्थिती सुधारते, त्याशिवाय आपली जी आत्मिक स्थिती आहे ती सुधारते आणि आपल्यामध्ये धर्म जागृत होतो. धर्म जागृत झाला म्हणजे सांगावं लागत नाही असं करा तसं करा, आपोआप मनुष्य धर्मात चालतो. जे अधर्म ते सुटतात, ज्या वाईट सवयी त्या सुटतात, जे वाईट मार्गाला आपण लागलेले आहोत ते परत फिरून सन्मार्गाला लागतो आपोआपच. म्हणजे आपणच स्वतःचे गुरु होऊन जातो. आता बघा, ज्ञानेश्वरांना किंवा तुकारामांना किंवा कोणालाही अशा मोठ्या संत साधूंना किंवा अवतारांना सांगावं लागत नव्हतं की तुम्ही सन्मार्गाने जा, कारण ते सन्मार्गात उभे होते. त्यांच्यामध्ये सन्मार्ग बांधलेला होता, त्यांच्या रोमारोमात सन्मार्ग होता, कारण त्यांच्यामध्ये आत्म्याची जागृती झाली ती, म्हणून त्यांच्यामध्ये सन्मार्ग होता. तसंच जेव्हा तुमच्यामध्ये आत्म्याची जागृती होईल तेव्हा तुमच्यामध्ये सुद्धा त्या साधू संतांप्रमाणेच धर्मजागृती, अशी धर्मजागृती करण्याचं कार्य सहयोग आज सगळीकडे करते. ह्याच्यात एकदा जागृत झाल्यावर मनुष्य गुणातीत होतो. म्हणजे त्याला जाती धर्म वगैरे हे जे लहान लहान नुसते आपल्यामध्ये वेगळे वेगळे संघ स्थापन झालेले आहेत, ज्याला काहीही अर्थ नाही, ज्याच्यामुळे आपण भांडतो, आणखीन एक दुसऱ्यांच्या गळे कापतो आणि धर्माच्या विरुद्ध कार्य, हे सगळं सुटून मनुष्य खऱ्या धर्मात उभा राहतो आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची अशी शांती येते की तो कोणत्याही अशा वाईट मार्गाला जात नाहीच, पण उलट स्वतः प्रकाश बनून सगळ्यांना प्रकाश देतो, त्यांचं जीवन सुखावतो आणि त्यांना आनंद देतो. आता मानवाची ही स्थिती होणार. मानव स्थिती झाली तेवढी पूर्ण झाली. पुष्कळ लोक म्हणतात की माकडापासनं मनुष्य झाला, पण आता मनुष्य झाला म्हणजे त्याचं शेवट आलेला नाही. ह्याच्यावर एक आणखी आपल्याला पायरी चढायची, ती अत्यंत सूक्ष्म आहे आणि अत्यंत सहज आहे. ती म्हणजे आपल्याला आत्माचा अनुभव झाला पाहिजे. पण जसं मी म्हटलं की जिवंत क्रिया आहे आणि जरी एक लहानसं बीज अंकुरलं तरी त्याला फार जपावं लागतं. तसंच सहयोगात आल्यानंतर, आत्मानुभूती मिळाल्यानंतर त्याला जपावं लागतं. ते जवळजवळ 1-2 महिना जर तुम्ही जपलं तर तुमच्यात मोठे वृक्ष तयार होतात आणि तुम्ही स्वतःच फार मोठे गुरु होता. तुम्हाला काही सांगावं लागत नाही, तुम्ही स्वतः समजता ही काय गोष्ट आहे, ही कशी करायची. आज ही स्थिती आली आहे की जे साधू संत सांगून गेले, जे मोठमोठ्या अवतारांनी सांगितलं आहे ते सिद्ध झालं पाहिजे. ती सिद्ध करण्याची आज स्थिती आली आहे, तेव्हा ते सिद्ध झालं पाहिजे आणि ते तुम्हाला मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून आज मी तुमच्याकडे आलेली आहे. आता तुम्हाला जर काही प्रश्न वगैरे असेल तर विचारा, कारण मी म्हणजे सारखे लेक्चरवर लेक्चर देत आहे आणि तरीसुद्धा सहयोग पुष्कळ लोकांना लाभला. हजारोनी लोक पार होतात, पण किती लोक जमून त्याचे वृक्ष होतील हे बघायला पाहिजे. विशेषतः तरुण मंडळींनी समजून घेतलं पाहिजे की त्यांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे. हा तुमचा वारसा आहे आणि हा वारसा तुम्ही वठवला पाहिजे, तो मिळवला पाहिजे. कारण बाकी देशांमध्ये नुसतं झाडासारखं वृद्धीला लागलेले आहेत. म्हणजे झाड जसं बाहेर वाढावं आणि आतली पाळेमुळे अगदी सुकून जावीत अशी त्यांची स्थिती आहे. त्यांची पाळेमुळे आपल्या देशात आहे, ती आपल्याला जपून वाढवली पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जे आपल्याला करायचं आहे ते आपण केलं पाहिजे, जे त्यांना करायचं त्यांनी केलं पाहिजे. आपल्याला आपली आत्म्याची जी ठेवण देऊन दिलेली आहे ती आपण जर वाढवली तर साऱ्या जगातले देश इथे येऊन आपल्या पायावर नमतील आणि आपल्यापासून दीक्षा घेतील. तरी आपण सर्वांनी पहिल्यांदा आत्मबोध घ्यावा आणि त्याच्यानंतर मग काय तुम्हाला पुढे करायचं असेल ते करावं. त्याच्या आधी अजून आपली स्थिती पूर्णत्वाला गेलेली नाही. आत्मबोध घेऊन तुम्ही जेव्हा पूर्णत्वाला जाल तेव्हाच प्रत्येक कार्य सुचारू रूपेण, प्रत्येक कार्याला परमेश्वराचा आशीर्वाद
अनेक चमत्कार तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की परमेश्वराच्या साम्राज्यात तुम्हाला किती आनंदात आणि किती सुखात राहायला मिळेल. तेव्हा जर तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही विचारावेत आणि मी त्याचं उत्तर देईन. त्याच्यानंतर आपण ही क्रिया करूया. काय तिथे प्रोग्राम आहे का शेजारी? पाणी द्या. काही प्रश्न असेल तर विचारा. आत्मबोध आणि आत्मसाक्षात्कार किंवा ईश्वरी साक्षात्कार त्याच्यात फरक आहे. बस. आत्मबोध आणि आत्मसाक्षात्कार दोन्ही एकच आणि ईश्वरी साक्षात्कार सुद्धा एकच आहे. तिन्ही गोष्टी एकच आहे. त्याच्यात काहीच फरक नाही. तेव्हा कसं सांगायचं? साक्षात्कारामध्ये ईश्वरी सगळीकडे दिसतो बाहेरून, ज्याला कुठली प्रक्रिया करावी लागत नाही. बरोबर. उघड्या डोळ्यांनी तो दिसू शकतो. तेच. आणि सहज योगामध्ये काही प्रक्रिया केल्यानंतर आपण जे म्हणता ते अनुभवाला येईल. नाही नाही, काही प्रक्रिया नाही. त्याला काही प्रक्रिया नाही. बसा. काही प्रक्रिया. साक्षात्कार होतो त्याला काही प्रक्रिया लागत नाही. कुणी सांगितलं तुम्हाला? हे अक्रिया आहे. अक्रियामध्ये बसायचं. फक्त काय आहे की आपल्यामध्ये दोन शक्त्या फार जोरात प्रबल आहेत. एक तर आपल्यामध्ये जी तामसिक प्रवृत्ती आहे, दुसरी राजसिक प्रवृत्ती आहे. दोन या प्रवृत्तींच्या मध्ये सात्विक प्रवृत्ती आहे. ती सात्विक प्रवृत्ती आधी गाठावी लागते. त्यासाठी फार तर आपल्याला एक वेळा असा हात ठेवावा लागेल, एक वेळा असा हात ठेवावा लागेल. ह्याला काही क्रिया म्हणता येत नाही, कारण ही सर्व चक्र आहेत, 5 आणि 6 आणि 7. हे झाल्यानंतर एकदा तुमच्यामध्ये आत्मसाक्षात्कार आल्यानंतर त्याला वेळ लागत नाही. म्हणजे जसं बी रोपायचं, त्याला तुम्ही काही करावं लागत नाही, ते रोपून येईल. पण ते बी नीट घालावं लागतं ना. तर ते बी नीट घातल्याबरोबर ते आपोआप रोपून येईल. पण त्याच्यानंतर त्याला जपावं लागतं. ही दुसरी गोष्ट आहे. त्याला जपावं लागतं की ते वाढलं पाहिजे, बरोबर ते समजलं पाहिजे. सहज योगाचा नेमका अनुभव काय येतो? बसा. सर्वप्रथम जे आपल्याला आदिशंकराने सांगितलं आहे की हातामध्ये सलीलम सलीलम थंड थंड असे गार वारे यायला लागतात. म्हणजे चारीकडे ही जी परमेश्वराची उतंबरा प्रज्ञा आहे, जिनी संबंध जिवंत क्रिया होतात, त्या पहिल्यांदा आपल्याला, कारण आपण सूक्ष्म झाल्यामुळे त्या सूक्ष्म संवेदना आपल्याला मिळतात. पहिली गोष्ट. दुसरी, मग आपल्या डोक्यामध्ये गार गार असे वारे आतून कुंडलिनी जागृत झाल्यामुळे आपल्या डोक्यातून, आपल्या ह्या ब्रह्मरंध्रातून ती कुंडलिनी निघाली म्हणजे तिचे गार गार असे वारे येऊ लागतात. ही सर्व प्रथम क्रिया होती. दुसरी क्रिया म्हणजे डोळ्यामध्ये एक तऱ्हेची चमक येते. आणि तिसरी क्रिया म्हणजे तुम्ही सामूहिक चेतनेत जागृत होता. म्हणजे तुमच्यामध्ये सामूहिक चेतना येते. म्हणजे हे जे 5 चक्र आहेत, 6 आणि 7, ही चक्र जागृत आली म्हणजे तुम्हाला हे कळतं की तुमच्या कोणत्या हातामध्ये त्रास आहे. आता समजा जर ह्या बोटाला तुम्ही असा हात केला तर ह्या बोटाला जर तुम्हाला गरमी आली तर समजायचं की हृदयचक्रावरती काहीतरी प्रश्न आहे. हे सर्व चक्र काय आहेत ते सहजयोगात आम्ही समजावून सांगतो. ते सहजच लहान मुलांनाही समजतं. आणि जर तुम्हाला हे कळलं ह्याला ठीक कसं करायचं की तुम्ही आपलंही हृदयचक्र ठीक करू शकता आणि दुसऱ्यांचंही ठीक करू शकता. म्हणजे तुम्ही सामूहिक चेतनेमध्ये जागृत होता. म्हणजे तुमच्या ज्या नसा आहेत, तुमचे जे सेंट्रल नर्वस सिस्टम आहे, त्याला एक नवीन दिशा मिळते, एक नये डायमेन्शन मिळते की त्या डायमेन्शनमध्ये तुम्हाला हे कळतं की तुम्हाला काय आतमध्ये त्रास आहेत, म्हणजे आत्मबोध होतो. आणि दुसऱ्यांना काय त्रास आहे, कारण सामूहिक चेतनेत तुम्ही जागृत होता. त्याच्यानंतर मग जर तुम्ही हे माहीत केलं की हे कसं ठीक करायचं, तर त्याच्यानंतर तुम्ही स्वतः दुसऱ्यांना ठीक करू शकता, दुसऱ्यांना जागृती देऊ शकता आणि त्यांची सुद्धा तुम्ही जागृती देऊन त्यांना सगळं काही सहयोग समजावू शकता. पण त्याच्यात अनेक दुसरे लाभ होतात आणि ते लाभ काय होतात ते सांगायला बसलं ते एक पुस्तक लिहावं लागेल. पण सगळ्यात मुख्य म्हणजे शारीरिक संपत्ती मिळते. मनुष्याला जर तब्येती खराब असल्या त्या ठीक होतात. अनेक तऱ्हेचे रोग जे ठीक होऊ शकत नाहीत ते रोग ठीक होतात. असे अनेक प्रकार घटित होतात. आणि हे जेव्हा घटित होतं तर आपल्याला आश्चर्य वाटतं हे कसं झालं.
ॲक्सिडेंट झाले तर लोक त्याच्यात मरत नाहीत, वाचून जातात. काही त्रास असले जर ते परमेश्वराकडे ठेवले तर ते एकदम संपून जातात. लोकांना फार आश्चर्य वाटतं. कर्ज आहे ते फुटून जातं. म्हणजे असं आहे की कोणताही कारण आणि परिणाम ह्याचा परस्पर संबंध असतो आणि मनुष्य परिणामाशी किंवा कारणाशी झुजत असतो. आता कारण तरी त्याला वाटतं कमी करावं किंवा तो परिणाम तरी कमी करावा, पण ह्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही गोष्टींची भांडता, पण एकाही गोष्टीचा तुम्ही विचार करू शकत नाही. कारण असं आहे की एक दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळे त्याचा तुम्ही विच्छेद करू शकता. पण समजा तुम्ही त्या कारणाच्याच पलीकडे गेला तर ते कारणही नष्ट पावतं आणि त्याचा परिणामही नष्ट होतो. हे कारणांच्या पलीकडे जाणंच म्हणजे आपल्या कुंडलिनीवर येणं आहे. कारण हे तुमचं तत्व आहे. त्या तत्वावर तुम्ही आल्यावरती बाकी जे काही कारणं आहेत त्या कारणांमुळे झालेले परिणाम, दुष्परिणाम सगळे नष्ट होऊन तुम्ही त्याच्यावर उठून उभे राहता, पारंगत होता. आता बोला काय पुढे आणखी नाही काय प्रश्न? आता होऊ देत. माझं म्हणणं असं आहे की जर म्हटलं आहे तर सर्वांनी जागृती घ्यावी आणि परमेश्वराच्या साम्राज्यात जावं, हे सगळ्यात चांगलं. बरं, आता फक्त एकच काम करायचं म्हणजे डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजवा हात गणपतीला नमस्कार करून ह्या पृथ्वी तत्वावर ठेवायचं, कारण ही पुण्यभूमी आहे म्हणून. फक्त डावा हात माझ्याकडे करायचा. टोप्या उतरवून घ्या, कारण ब्रह्मरंध्र छेदायचं आहे. बायकांनी पदर ठेवले तरी चालतील. डावा हात माझ्याकडे, उजवा हात जमीन. गणेशाला वंदन करायचं. आता डोळे मिटायचे. मी म्हटल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. डोळे मिटून घ्या. चष्मे काढून ठेवा, कारण डोळ्यांना फायदा होतो. डोळे मिटून घ्या. लक्ष टाळूकडे ठेवायचं. टाळू इथे आहे, लक्ष ठेवायचं, पण डोळे चढवायचे, नुसतं लक्ष ठेवायचं आणि म्हणायचं की माताजी आम्हाला साक्षात्कार हवा. तुम्ही म्हटल्याशिवाय आम्ही करू शकत नाही, कारण तुम्हाला स्वतंत्रता आहे. म्हणून माताजी आम्हाला आपण साक्षात्कार द्यावा असं नम्रपणे म्हणायचं. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर. आता तिथे का गार बघा, लहान मुलांच्या चटकनी येते का? येते का? नाही, गार गार आहे, सूक्ष्म आहे, ते सूक्ष्म आहे. What? They're all factory people. Factory people. हां, आता येते का बघा. काही मंत्र वगैरे म्हणू नका.
येत आहे? आता हा चमत्कार आहे, बघत राहायचं. आता हळूच डोळे उघडा, पण विचार नाही करायचा, विचार नाही करायचा. डोळे उघडायचे पण विचार नाही करायचा. आता उजवा हात माझ्याकडे असा आणि डावा असा, म्हणजे आपलं जे राजसिक तत्व आहे ते ठीक होईल. आकाशाकडे हा डावा हात असं बसायचं सद, बस, काही दुसरं नाही. आता परत हळूच डोळे मिटा, हळूच डोळे मिटायचे. परत चित्त टाळूवर घालायचं. डावा हात असा वरती मागच्या बाजूला, डावा हात असा आणि उजवा माझ्याकडे. चूक ठेवायचं नाही, उजवा हात माझ्याकडे करायचा, उजवा हात माझ्याकडे आणि डावा असा बरोबर व्यवस्थित करा. उजव्या हातात वाटतंय बघा, उजवा हात. उजवा हात माझ्याकडे करा, उजवा, आणि डावा असा मागच्या बाजूला हात गेला पाहिजे. तळ हात माझ्याकडे नको, तळ हात मागच्या बाजूला असला पाहिजे. तळ हात माझ्याकडे नको, मागच्या बाजूला ठेवा. अहो, उजवा हात माझ्याकडे करा आणि डावा हात असा, मराठी भाषेत येते ना, दोन्ही हात असे काय केले तुम्ही? तर सांगितलं तुम्ही डोळे उघडू नका, इकडे तिकडे चित्त नाही करायचं. ह्या बाई हिरव्या साडीच्या वेड्याच, हात मागच्या बाजूला करा. लक्ष टाळूकडे. येत आहे? हातात गार. उजव्या हातात येत आहे ना? आता परत डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर, उजवा हात जमिनीवर. आता आपल्या डोक्यावर 4 बोटं अधांतरी धरून बघा, गार येतंय का? डोक्यातून टाळूतून उजवा हात, डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात डोक्यावर अधांतरी ठेवायचा. बघा, स्वतःकडे लक्ष द्या. अधांतरी टाळूवर, टाळू मागे नाही अगदी, जिथे टाळू असते वरती धरा. बघा, लक्ष तिकडे ठेवा, डोळे उघडू नका. आल्या का? सूक्ष्म आहे ते अगदी. आता दुसरा हात बदलून घ्या, उजवा हात खाली आणि डावा हात डोक्यावर अधांतरी ठेवा आणि बघा, वरती बघा, येत आहे का? येत आहे? सगळ्यांना येत आहे गार? आता हळूहळू डोळे उघडायचे, विचार न करता. तुम्ही निर्विचारितेत गेलात, आता विचार करायचा नाही. आता दोन्ही हात असे आकाशाकडे करायचे आणि मान अशी मागे फेकायची आणि असा प्रश्न करायचा की ही ब्रह्मशक्ती आहे का, ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का, असा प्रश्न करायचा. ही चुतंबरा प्रज्ञा आहे का? आता हात खाली करा आणि बघा हातामध्ये येते का. डोक्यातही थंड झालं, गार झालं आणि सगळ्यांना निर्विचारता आली. पहिली निर्विचार समाधी तुम्हाला साध्य झालेली आहे. आता निर्विकल्पात उतरायचं आहे.
पण लोक लक्ष घालत नाही. निर्विचारितेत सोडलं नाही पाहिजे, कारण अंकुर फुटल्यावरती बीज तसं सोडलं तर ते बरोबर नसतं. म्हणून सगळ्या मुलांनी, स्त्रियांनी, पुरुषांनी, आबालवृद्धांनी सर्वांनी जराशी मेहनत केली तर हा वृक्ष पूर्णपणे पूर्णत्वाला पोचून तुम्ही स्वतः अत्यंत उच्च प्रतीचे लोक व्हाल. तुमच्या हातून ही साक्षात ब्रह्मशक्ती वाहते. इतकं सहज घडलं म्हणून ते वाया घालवू नये. सहज मिळालं म्हणून ते बेकार करू नये. तुम्ही भाग्यवान म्हणून तुम्हाला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे अनेक रोग, अनेक व्याधी, चिंता, दुःखे, दारिद्र्य सगळे नष्ट होऊन तुम्ही स्वयं एक साधू पुरुष व्हाल. त्यासाठी घर सोडायला नको, संसारातनं पळायला नको. संसारात राहूनच कमळासारखे सुरभित व्हाल आणि संबंध जगाला तुमचा सुगंध मिळेल. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद देईल. आता हे लोक दर्शन घेतील तर तुम्ही आणि उभे राहा. समोर उभे राहा एकदम पटकन सगळेजण. आधी लहान मुलांना येऊ द्या. माझी अशी विनंती आहे की आधी लहान मुलांना येऊ द्या, शिस्तीत या. आणि हे जे आपल्याला दर्शन म्हणजे दुसऱ्यांना दाबायचं, पळवायचं तसं करायचं नाही. लहान मुलांना आधी येऊ द्या, मग मोठी मंडळी येऊ द्या.